श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना कमी कधी संपत नसते, तो संसार असतो. आशा कधी संपत नसते, ते जीवन असतं. आकर्षण कधी संपत नसतं, ते प्रेम असतं. खर्चून कधी संपत नसते, ते ज्ञान असतं. थांबून कधी थांबत नाही, ते वय असतं. आडून कधी आडत नाही, ती बाधा असते. आणि मारून कधी मरत नाही, ती माणुसकी असते. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना या गोष्टी नेहमी सोबत ठेवा, लक्षात ठेवा. तरच आपल्या आयुष्याचा प्रवास हा आनंदाचा होईल. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मीठ भाकरी खाऊन झोपा, पण आपल्या लोकांसमोर कधी हात पसरवू नका. कारण जेवढं ते देणार नाहीत त्यापेक्षा जास्त तुम्हाला ऐकवतील. आयुष्यात प्रॉब्लेम तर येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं हे महत्वाचं असतं. नातं तुटेल या भीतीनं जोडीदाराचं चुकीचं वागणं हे सहन करायचं नसतं. नाहीतर आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. मनात असणारं सगळंच नशिबात नसतं. चिमटीत पकडलेलं फुलपाखरू हे अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्या बोटावर आपल्या पंखांचा रंग देतं. काही माणसंही अशीच भली असतात. कुणी त्यांचं किती वाईट करायला बघितलं तरी ते समोरच्या व्यक्तीचं चांगलं व्हावं या भावनेनं जगत राहतात. संसार करायला संपत्ती नाही तर माणसं लागतात. घरात माणसं नीट असली की हॉल, किचन आणि बेडरूम हे एका रूम मध्ये सुद्धा बसतं. मनापासून केलेल्या प्रार्थनेला नक्कीच उत्तर मिळत असतं. जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका आणि जो जीव लावतो त्याला कधीच टाळू नका. तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. गरजेपेक्षा जास्त ओझं घेऊन जाणारा माणूस हा शेवटी बुडतोच. मग ते ओझं वस्तूंचा असो, गर्वाचा असो किंवा अभिमानाचं. संकट हा जगातील एक असा जादूगर आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण हे दाखवून देतो. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते तुटू नये म्हणून दोन्ही बाजूनी काळजी घेतली जाते. आयुष्य तेव्हाच आवडायला लागतं जेव्हा आपल्या मनासारखा जोडीदार मिळतो. अपमानाच्या गर्दीपेक्षा आदराचा एकटेपणा हा कधीही चांगला असतो. माणसं माणूस बघून माणुसकी दाखवत असतात. गांजाच्या झाडानं तुळशीला पावित्र्य शिकवायचं नसतं. त्यासाठी चारित्र्य हे निर्मळ असावं लागतं. अवखळ आणि नितळ, स्वच्छ आणि पारदर्शक नातं म्हणजे मैत्री. जगाला नेहमी उगवलेलं दिसतं, पेरलेलं दिसत नाही.
सत्य बोलण्याचं साहस केल्यास परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देत असतो. कोणाच्या नाकारल्यानं आपलं अस्तित्व हे कधी संपत नाही. आपण एकटं जरी राहिलो तरी थाटात उभं राहायचं. स्थिर झाल्याशिवाय समतोल साधता येत नसतो. एकानं ओढून धरलं तर दुसऱ्यानं ते सोडून द्यावं. कारण कोणतीही गोष्ट ताणून धरली की ती तुटत असते, मग तो धागा असो किंवा नातं. कधी कधी सुंदरतेपेक्षा एखाद्या व्यक्तीचा साधेपणा मन हिरावून घेतो. जबाबदारी आणि ओझं यातला फरक ज्यांना कळतो त्यांच्या आयुष्याविषयी फारशा तक्रारी नसतात. सुंदर स्वभाव आणि सुंदर विचार हे दोन्ही वयाबरोबर कधीच म्हातारे होत नाही. माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो हे पाहत नाही, पण समोरचं आपल्याशी कसं वागत आहे ते नेहमी लक्षात ठेवतो. दुतोंडी लोकांशी जास्त संबंध ठेवू नका, कारण त्यांना जेव्हा राग येतो तेव्हा ते थेट तुमच्या इज्जतीवर वार करत असतात. काम केल्यानंच माणूस थकतो असं नसतं. कधी कधी काही विचारांचं ओझं सुद्धा माणसाला थकवणारी असतात. एकटी एकटी राहणारी माणसं ही सर्वच गर्विष्ठ नसतात. काही अनुभव असे मिळालेले असतात की ते पुन्हा सहन करण्याची इच्छा नसते. टेन्शन आणि डिप्रेशन माणसाला तेव्हाच येतं जेव्हा तो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा विचार करतो. जग जिंकायचं असेल तर फक्त आई बाबांचा आशीर्वाद मिळवा. जो स्वतः जळून जगाला प्रकाश देतो त्याला सर्वजण मेंटल म्हणत असतात. आयुष्यामध्ये निवड चुकली की शेवटच्या श्वासापर्यंत तडजोड करावी लागते.